आज गुढीपाडव्यानिमित्त साडी घातली होती. आज सकाळी लवकर उठून सर्व कामे करून घेऊ आणि लवकरात लवकर गुढी उभारू असा विचार केला होता. कारण एकदा का ऊन वाढलं की काहीच काम करायची इच्छा होत नाही. पण ठरवल्याप्रमाणे कधीच घडत नसतं. इथे माझी गुढीची सर्व पूजा मांडून झाली होती. घरातील छोटी पूजा असो किंवा सणावारांच्या पूजा असो, आम्ही दोघं नवरा बायको सोबतच करत असतो. गुढीची सागर संगीत पूजा आम्ही इथे करून घेतली. या सगळ्यात माझी चिमणी मात्र झोपी गेली होती. आज मम्मीने साडी घातली, ही कुठेतरी बाहेर फिरायला जाते का या विचाराने तिने आज मला सोडलंच नाही. कामं आवरायला मला आज खूप उशीर झाला. माझ्या चिमणीचा पहिला गुढीपाडवा आणि ऐन पूजेच्या वेळेस ती झोपली होती असा विचार करतच होते की तेवढ्यात माझी सानुली उठली. उठताच बघा कशी त्या अगरबत्तीच्या धुरासोबत खेळतीये. सारखा तो अगरबत्तीचा फॉक पकडण्याचा प्रयत्न करत. आज जेवणाचा बेत सुद्धा अहोंच्या आवडींचाच केला होता. डाळ, भात, वांगा बटाट्याची भाजी, पोळी आणि श्रीखंड. सणावाराला सजलेली बायको, पोटभर जेवण आणि हसणारं आमचं बाळ. अजून काय हवं असतं बरं सुखी संसाराला.